गेल्या काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासन आयुक्त म्हणून काम करताना राज्यभरात अन्न भेसळी विरोधात कठोर मोहिमा राबवून अनेकांना धडकी भरविणारे तुकाराम मुंढे यांची राज्य सरकारने महत्त्वाच्या पदावरून अखेर उचलबांगडी केली आहे. मुंढे यांना महत्त्वाच्या पदावरून हटविण्यात आले असून त्यांच्या जागी डॉक्टर चंद्रकांत फुलकुंडवार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच अगदी महिनाभरापूर्वीच तुकाराम मुंढे यांची अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून नियुक्ती केली होती. सुरुवातीस आयुक्तपद हे कमी दर्जाचे असून सरकारने आपला अवमान केल्याचे सांगत या पदावर रुजू होण्यास मुंढे नाखुश होते अशी चर्चा आहे. मात्र राज्य सरकारने त्यांची अन्य पदावरून नियुक्तीची विनंती फेटाळल्यानंतर मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारताच धडक कारवाया सुरू केल्या. मुंढे यांनी गेल्या 15-20 दिवसात भेसळी विरोधात धडक मोहिमा राबवल्या असून औषधं, दूध, खवा भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारत अनेकांना जेलमध्ये पाठवले. एवढेच नव्हे तर काही मोठ्या कंपन्या, उद्योग, हॉटेलवर सुद्धा मुंढे यांनी कारवाई करत आपल्या कार्याची चुणूक दाखवलेली आहे. मुंढे यांच्यावर मनमानी कारभाराचा आरोप करत त्यांची बदली करण्यासाठी काही नाराज मंडळी प्रयत्नशील असतानाच राज्य सरकारने मंगळवारी मुंढे यांना आणखी एक धक्का दिला. राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यात प्रशासकीय सोयींसाठी पालक सचिवांची नियुक्ती केलेली आहे. जिल्ह्यात राज्य सरकारच्या प्रतिनिधी म्हणून पालकमंत्र्यांच्या सहाय्यासाठी तसेच जिल्ह्यातील प्रश्नांची शासन दरबारी सोडवणूक करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एका सचिवाची पालक सचिव म्हणून नियुक्ती करण्यात येते. या प्रथेनुसारच सरकारने तुकाराम मुंढे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव असताना त्यांची परभणीचे पालक सचिव म्हणून नियुक्ती केली होती. मात्र मुंढे यांची दिव्यांग कल्याण विभागातून बदली करण्यात आल्यानंतर मुंढे यांची आता परभणीच्या पालक सचिव पदावरून सुद्धा उचलबांगडी करण्यात आलेली आहे. तर मुंढे यांची जागा जी आहे परभणीचे पालक सचिव म्हणून ग्रामविकास विभागाचे सचिव चंद्रकांत फुलकुंडवार यांची नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आली. तर अकोला जिल्हा पालक सचिव पदी कृषी सचिव परिमल सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली. तर मंडळी, एकंदरीतच तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुकाराम मुंढे हे अन्न व औषध प्रशासन आयुक्त म्हणून कसं काम पाहताय आणि त्यांची उचलबांगडी होईल का या पदावरून, याबद्दल तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं सहकार्य ठेवा. मी मंगेश हुसेन. धन्यवाद.